राज्यातील फक्त काही जिल्ह्यांमध्येच पावसाची शक्यता आहे. 20 ऑगस्ट सकाळचे साधारणतः पावणे 10 वाजलेत. पाहूयात येत्या 24 तासात राज्यातील हवामान कसं राहील. तीव्र कमी दाबाचे क्षेत्र मध्य प्रदेशच्या उत्तर पूर्वेकडील भाग, त्याला लागून असलेला उत्तर प्रदेश आणि छत्तीसगडच्या आसपासच्या भागामध्ये आहे. आणि त्याचा जो काही प्रभाव आहे तो त्याच्या दक्षिण पश्चिम भागात मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशच्या काही भागांमध्ये पाहायला मिळतोय. मान्सूनचा आस असलेला कमजोर पट्टा हिमालयाच्या पायथ्याशी आहे आणि इकडे पूर्वेकडील टोक अशा प्रकारे बंगालच्या उपसागरात विस्तारलेलं आहे आणि याच्या आसपासच थोड्याफार पावसाचे ढग आपल्याला दिसत आहेत. राज्याकडे उत्तर पश्चिमेकडून तसेच इकडे राजस्थान, गुजरात बऱ्याच भागांमध्ये उत्तर पश्चिमेकडून कोरडे वारे वाहत आहेत. त्यामुळे पावसाची शक्यता जवळपास नाहीये. ढगाळ वातावरण थोडंफार आहे आणि ऊन सुद्धा थोडंसं हळूहळू वाढतंय. सॅटेलाइट इमेज पाहिली सकाळची तर घाट आणि कोकण भागात ढगाळ वातावरण, काही ठिकाणी थोड्याफार सरी बरसल्या असतील पावसाच्या. या व्यतिरिक्त राज्यात इतर ठिकाणी काही अंशी जरी ढगाळ हवामान असलं तरी विशेष पावसाची ढग राज्यात आत्ता तरी कुठे नाहीत. येत्या 24 तासातील आपण विचार करायला गेलो तर येत्या 24 तासामध्ये भंडारा, गोंदियाच्या एक दुसऱ्या भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता राहील. घाटाच्या आसपास हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पाऊस सरी बरसतील. कोकणातही हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पाऊस सरींची शक्यता आहे. घाटाच्या पूर्वेकडील मध्य महाराष्ट्र पश्चिमेकडील जो भाग आहे याच्या ठिकाणी सुद्धा हलका पाऊस अपेक्षित आहे. या व्यतिरिक्त धुळे, नंदुरबार, जळगाव, जालना, छत्रपती संभाजीनगर, बीड, सोलापूर, सांगली, सातारा, पुणे, नाशिक, अहिल्यानगर एखादा अपवाद वगळता पावसाची शक्यता जवळपास नाहीये. त्यानंतर राहिलेले जे जिल्हे आहेत सांगली, सोलापूरचे दक्षिण भाग, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदियाचा राहिलेला दक्षिणेकडील भाग, अकोला, बुलढाणा, वाशिम स्थानिक ढगनिर्मिती झाली तरच एक दुसऱ्या ठिकाणी हलक्याशा सरी किंवा हलक्या मध्यम सरी होतील, नाहीतर विशेष शक्यता या ठिकाणी सुद्धा नाही. सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. हवामानाचे असे अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, फेसबुक पेज फॉलो करा.